हॅलो गाईज, सो आज मी ना 5 वर्षातून हेअर कट केला कोणता ते सांगते. पण त्याआधी ना आमच्या मॅडम आज लवकर उठल्या होत्या. मग त्यांच्यासाठी उपमा बनवला. उपमा तिने एवढ्या आवडीने खाल्ला ना, मग तिला भरवलं. नाश्त्याला काय केलं नव्हतं ना, मग डायरेक्ट मी जेवणच बनवायला लागले. जेवणात ना आज मी मटकीचा रस्सा बनवला, पीठ मळून ठेवले आणि ना रात्रीच मी कोथिंबीरच्या वड्याचं ना स्टफिंग करून ठेवलं होतं. ते पण मग फ्राय केले. चपाती, मटकीचा रस्सा, कोथिंबीर वडी छान अशी प्लेटिंग केली, अहोंना दिली. खूप दिवसानंतर कोथिंबीर वडी केली होती ना, ह्यांना पण आवडली, म्हणजे रेसिपी सक्सेसफुल झाली. त्यानंतर तयार झाले. तयार होताना पण आरूचे बघा ना किती नखरे असतात. मम्मीने टिकली लावली ना, मग मला पण टिकलीच लावली पाहिजे. लिबम लावते ना, तो पण तिला लावायलाच पाहिजे. म्हणजे ना सगळं मम्मा करते ना तसं सगळं तिला पाहिजे. तिला स्कूलला सोडले आणि मी माझ्या कामाला गेले. आज ना मी हेअर कट करणार होते, सो पार्लर मध्ये गेले. मला ना हेअर कट करायला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी जवळजवळ 5-6 वर्ष झाले ना हेअर कट केलाच नाही. पण आता ना माझा हेअरफॉल जास्त होतोय आणि हेअरची जी लेंथ आहे ना ते खूप खराब झाले होते. त्यामुळे मग ना मी डीपीयू कट केला. मला ना जास्त केस कापलेलेच नको होते, त्यामुळे मी आपला सिंपल डीपीओ कट केला आणि छान वाटत होता. पण तो आयब्रो वगैरे केले. असं महिन्यातून एकदा तरी पार्लरला गेलं पाहिजे. खूप छान वाटलं मला. घरी आले, केस कापले, तर नखरे तर झालेच पाहिजेत ना. मग अहोंना कट वगैरे दाखवला. त्यानंतर अहोंचं एक पार्सल आलं होतं. आता आमचं असं झालं ना, तुझं पार्सल आलं ना तूच ओपन करायचं, माझं आलं की मी करणार. मग त्यांनी त्यांचं पार्सल ओपन केलं. त्यामध्ये ना शर्ट होता. थोडा वेळ आराम केला. त्यानंतर मग रात्रीचं जेवण बनवायला लागले. मस्त जेवण केलं आणि एक भाजी करू नाही तर 2 भाजी करू एवढी भांडी ना पडलेलीच असतात. तो ती सगळी घासली, किचन आवरला. थंडी खूप आहे ना, मग आरूला अशी छान अशी तयारी केली. आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.